परिच्छेद लेखन, पॅराग्राफ रायटिंग. पूजा, आज तुला काय होमवर्क आहे? हाय ताई, आमच्या मॅडमनी काही प्रॉम्प्ट्स दिले आहेत. त्याच्या आधारे एक पॅराग्राफ लिहायचा आहे. पॅराग्राफ लिहायचा? अरे हो, मला आठवतंय, बोर्डाच्या परीक्षेत याला 7 मार्क असतात. हे खूप सोपं आहे, फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. चल, मी तुला मदत करते. आधी मॅडमनी दिलेले प्रॉम्प्ट्स वाचूयात. You were alone at home. Parents went out of station. Aunt and family gave a surprise visit. You had to take care. Served tea and snacks. Enjoyed. Learned responsibility. आधी सगळे मुद्दे लक्ष देऊन वाच आणि मग मला सांग की हा प्रसंग कशाविषयीचा आहे. हा प्रसंग मी एकटी असताना पाहुणे येतात आणि तेव्हा सगळेच मी एकटीने कसे सांभाळते याविषयी आहे. छान, तू आतापर्यंत नीट समजून घेतलेस. आता पॅराग्राफ लिहायच्या आधी मी तुला एक सोपी पद्धत सांगते, जी तुला परीक्षेत पण वापरता येईल. नेहमी पानाच्या मध्यभागी शीर्षक लिहायचे आणि त्याला अंडरलाईन करायचे. मग एक ओळ सोडून तुमचा परिच्छेद लिहायला सुरुवात करायची. हा परिच्छेद म्हणजे पॅराग्राफ 3 भागात असायला हवा. सुरुवात, बिगिनिंग, वन डे, वन्स, प्रिव्हियसली अशा काही शब्दांचा वापर करून सुरुवात कर. हा पहिला परिच्छेद आहे. यामध्ये तुमच्या विषयाची तुम्ही एक ओळख करून देता. मुख्य भाग, मिडल, सडनली, आफ्टर सम टाइम, लकीली अशा शब्दांपासून सुरुवात करा आणि 3-4 ओळीत घटनेचे वर्णन करा. दुसरा परिच्छेद हा मुख्य भाग असतो. यात दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे नीट वर्णन करून विषय सविस्तरपणे सांगितलेला असतो. शेवट, इन दी एंड, फायनली, आय लर्न अशा शब्दांनी सुरुवात करून बाकी गोष्टी लिहा. शेवटचा परिच्छेद निष्कर्ष सांगणारा असावा. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक परिच्छेदानंतर एक ओळ सोडा. त्यामुळे तुमचा पॅराग्राफ नीटनेटका आणि स्पष्ट दिसेल. आता या फॉर्मॅटने पॅराग्राफ लिहायचा प्रयत्न करूया. तयार आहेस का? हो ताई. आता एक छानसं शीर्षक निवड. ताई, सरप्राईज विजिट व्हेन आय वॉज अलोन ॲट होम. हे कसे वाटते? हे खूप लांबलचक आहे. याला लहान करून 2-3 शब्दात होतंय का ते बघ बरं. सरप्राईज विजिट. एकदम बरोबर. याला पानाच्या मध्यभागी लिही आणि अंडरलाईन कर. आता आपली गोष्ट लिहायला सुरुवात करूया. वन डे. बरोबर. आता तुला दिलेले मुद्दे बघ आणि 2-3 ओळी लिही. One day, I was alone at home. My parents had gone out of station. I was feeling nervous, but also excited to be alone for the first time. आता दुसरा परिच्छेद. पुढच्या मुद्द्यांचा विचार कर. Suddenly, my aunt and her family made a surprise visit. I took care of my guests by welcoming them. I offered them tea and snacks. I even made fruit custard for them. आता शेवटचा पॅराग्राफ. In the end, everyone enjoyed their stay. I felt proud that I was able to manage everything on my own. I learned how to be responsible. वा, खूप छान पॅराग्राफ लिहिला आहेस पूजा. सगळ्या स्टेप्स बरोबर फॉलो केल्यास. थँक्स ताई. एकदा फॉर्मॅट लक्षात आल्यानंतर लेखन खूप छान आणि सोपे वाटायला लागते. ताई, मला सरावासाठी आणखी 2 प्रश्न दिले आहेत. लास्ट विंटर, माय फॅमिली अँड आय विजिटेड द ताज महाल. व्हाईट मार्बल लुक्ड ब्युटिफुल. बिग गार्डन अँड फाउंटन्स. अमेज्ड बाय इट्स हिस्ट्री अँड आर्टवर्क. प्राऊड टू सी सच अ वंडर इन इंडिया. Write a paragraph of about 100 words describing your experience. You are fond of painting and spend a lot of time painting.
Write a paragraph about 100 words describing the enjoyment painting gives you. आता याची उत्तरं तर दिलेली पद्धत वापरून अगदी सहज लिहू शकशील. चला, लागा अभ्यासाला.